तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बिंदी ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ बघणार आहोत. म्हणजेच आपली जी टिकल्याची पॉकेट आहेत ती कशी आपण सेट करून ठेवायची, कशी नीटनेटकी ठेवायची, त्याच्यासाठी आपण 0 पैशामध्ये बनणारं ऑर्गनायझर कसं सेट करायचं किंवा कसं तयार करायचं ते आज बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर आपल्या सर्वांकडेच अशी वेगवेगळ्या प्रकारची टिकल्याची पॉकेट असतात. ॲक्च्युली नेहमीच असं होतं की ज्यावेळेस आपल्याला जे टिकल्याचं पॉकेट पाहिजे आहे ते भेटतच नाही. त्यासाठी आपण हे सर्व काही ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे. तर इथं बघा मी सर्व एकाच साईजची टिकल्याची पॉकेट पहिल्यांदा सेपरेट करून घेते. तर मी ते एक डेमो करून दाखवते तुम्हाला. तर अशी ही पंच मशीन जर तुमच्याकडे असेल तर इझिली आपण टिकल्याच्या पॉकेटमध्ये होल पाडू शकतो. जर तुमच्याकडे हे होल पाडण्याची मशीन नसेल तर तुम्ही काय करा, एखाद्या स्क्रूने किंवा टोकदार वस्तूने याच्यामध्ये होल पाडून घेऊ शकताय. सो असं हे दोन्हीकडून होल पाडून घ्यायचं आहे. जी बाजू बंद आहे त्याच बाजूला आपण होल पाडणार आहोत आणि जी बाजू ओपन आहे त्या बाजूला आपण तसंच ओपनमध्ये ठेवणार आहोत. तर असे हे 2 होल दोन्ही टिकल्याच्या पॉकेटला आपण पाडून घ्यायचे आहेत. आता आपण छोट्या टिकल्याच्या पॉकेटमध्ये पण होल पाडून घेऊ. पण ज्यावेळेस आपण छोट्या टिकल्याच्या पॉकेटमध्ये होल पाडून घेतो त्यावेळेस एकाच वेळेस होल पाडावे लागते. कारण पंच मशीनमध्ये असं हे टिकल्याचं पॉकेट ठेवलं की दोन्ही साईडमध्ये समान अंतरावर होल पाडले जातात. तर तुम्ही तर बघू शकताय छोट्या टिकल्याच्या पॉकेटमध्ये ज्यावेळेस आपण होल पाडतो खूपच इझी होऊन जातं. कारण समान अंतर आवश्यक आहे. समान अंतरावरच होल पाडून घ्यायचे आहेत. तर आता मी सर्व होल पाडून घेतलेली आहेत आणि याच्या पुढची जी प्रोसेस आहे अगदी सोपी आहे फ्रेंड्स. तर इथं आपण पहिल्यांदा एक दोरी घ्यायची किंवा तुम्ही लेसही घेऊ शकता, कलरफुल धागाही घेऊ शकता. सो मी इथं एक लेस घेतलेली आहे. तर आपण काय करायचं, जे होल आपण पाडलेलं आहे त्या होलमध्ये सर्व टिकल्याची पॉकेट अशी लावून द्यायची. तर सर्व टिकल्याची पॉकेट लावल्यानंतर आपण दुसऱ्या साईडने त्याच पद्धतीने करून घेणार आहोत. सो आता तुम्ही इथं पाहू शकता एका साईडने मी दोरी अशी पूर्ण ह्याच्यामध्ये ओवून घेतलेली आहे. तर असंही तुम्ही हँग करून ठेवू शकता एका साईडला ड्रेसिंग टेबलमध्ये. कुठेही तुम्ही हुकमध्ये असं हे अडकवून ठेवलं तरीही चालेल. सर्व टिकल्याची पॉकेट अगदी व्यवस्थित राहतील आणि जी टिकली तुम्हाला पाहिजे आहे तीही तुम्हाला इझिली काढता येईल. सो ही एक पद्धत झाली फ्रेंड्स. तर दुसरी पद्धत अशी आहे की जो धागा आपण ह्या साईडने घातला होता तोच दुसऱ्याही साईडने तशाच पद्धतीने घालून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला समान अंतरावर होल पाडावे लागतील जेणेकरून ज्या पद्धतीने आपण हे ओवून घेतो ते परफेक्ट आलं पाहिजे. सो तर ह्याच्यामध्ये लेस घालून घेतल्यानंतर आपण असे हे दोन्ही हाताने ओढून घ्यायचं आहे. जसं आपलं पुस्तक असतं, बुक असतं त्याच पद्धतीने हे टिकल्याचं पॉकेटचं बुक तयार होईल. सो फ्रेंड्स इथं आपण हे बांधून ठेवायचं आणि जो एक्स्ट्राचा धागा आहे तो कट करून टाकायचा. एक्स्ट्राची लेस असेल तर तीही कट करून टाकायची. आणि हे बघा फ्रेंड्स तयार आहे नवीन पद्धतीचं आपलं बिंदी बुक. तर हे बुक तुम्ही कुठंही घेऊन जाऊ शकता. अगदी पर्समध्ये म्हटलं तरी हे एखाद्या छोट्याशा कोपऱ्यात बसेल एवढं बुक आहे. तर ही आयडिया तुम्हाला आवडली असेल, ह्यातील कुठलीही टिकली तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इझिली घेऊ शकता. छोट्याशा जागेमध्ये टिकल्याची पॉकेट सेट करण्याची चांगली ही पद्धत आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या सर्व टिकल्या सेट करून ठेवू शकता फ्रेंड्स. आणि जर लॉंग टिकल्याचं पॉकेट असेल, माझ्याकडे जो मोठं टिकल्याचं पॉकेट आहे मी तुम्हाला पहिलं दाखवलं, तेही तुम्ही अशाच पद्धतीने सेट करून ठेवू शकता. तर असं हे तुम्ही कुठेही ड्रेसिंग टेबलमध्ये एखाद्या बॉक्समध्ये ठेवलं किंवा असंच ठेवलं एखाद्या पर्समध्ये ठेवलं तरीही चालून जाईल. कितीतरी टिकल्याची पॉकेट तुमच्याकडे असतील तरी तुम्ही अगदी छोट्याशा जागेमध्ये ते मॅनेज करू शकता. सो ही पद्धत खूपच चांगली आहे फ्रेंड्स. अशा पद्धतीनेही तुम्ही टिकल्याची पॉकेट अरेंज करून ठेवू शकता. तर आता आपण तिसरी पद्धत पाहतोय टिकल्याची पॉकेट ऑर्गनाईज करण्याची. तर जे टिकल्याची पॉकेटचं कवर असतं ते आपण असं हे घ्यायचं. लेडीज स्टोअरमध्ये तुम्हाला हे इझिली मिळून जाईल. तर त्या लोकांना हे कवर लागत नाही सो ते टाकून देतात. तर तुम्ही ते आणलं आणि ह्याच्यामध्ये सर्व टिकल्याची पॉकेट सेट करून ठेवली तरी छोट्याशा जागेमध्ये सर्व टिकल्याची पॉकेट अगदी व्यवस्थित राहतील. तर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये टिकल्याची पॉकेट सेट करून दाखवते की कशी ती ठेवायची. आपण हे फोल्ड करून ठेवलं तरी चालेल, फोल्ड केलं तरी छोटीशी याची घडी होती आणि आपण हे अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो. याच्यामध्ये धूळही बसत नाही. खरं तर मी पहिलं ना अशाच पद्धतीने माझी टिकल्याची पॉकेट सेट करून ठेवायची. तर सर्व टिकल्याची पॉकेट मी पॅकेटमध्येच अशा प्लास्टिकचा जो कवर असतो त्याचा प्रॉपर त्याच्यामध्येच ठेवायची आणि फोल्ड करून एखाद्या बॉक्समध्ये मी ठेवून द्यायची.
आणि जी टिकली मला हवी आहे किंवा जे पॉकेट मला हवं आहे ते इझिली ह्याच्यातून काढताही येते. त्यामुळं मला ही पद्धत खूप आवडते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा ठेवून बघा. आता मी अजून एक दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते. तर तुम्ही हे टिकल्याचं पॉकेट असं हँग करून ठेवलं ड्रेसिंग टेबलमध्ये तरीही चालून जाईल. एका साईडला राहतं आणि ह्याच्यासाठी काही जास्त जागा वगैरे जात नाही आपली. तर कितीही जास्त टिकल्याची पॉकेट असतील तर तुम्ही अशी एकावर एक अशी ठेवून देऊ शकताय. सो हेही छान वाटतंय, असं दिसायला पण छान वाटतंय आणि आपण कुठलीही टिकली ह्याच्यातून इझिली बघून लगेच घेऊ शकतोय. तर अशी ही पद्धत आवडली असेल हँग करून ठेवण्याची तर तुम्ही असंही करून ठेवा. आता आपण 5वी पद्धत पाहतोय. तर काय करायचं, असं हे टिकल्याचं पॉकेट घ्यायचं आणि त्याच्यातला टिकली चिटकवलेला जो प्लास्टिकचा कवर आहे तो फक्त काढून घ्यायचा आणि टिकल्याचं पॉकेट सेपरेट ठेवायचं. असे सर्व टिकल्याच्या पॉकेटमधून आपण हे प्लास्टिकचे शीट काढून घ्यायचे आहेत. तर ॲक्च्युली हे नोटपॅड आहे, म्हणजे ज्या मेन नोट्स असतात ती मुलं याच्यावरती लिहून ठेवतात आणि ते आपण इझिली भिंतीला कुठेही चिटकून ठेवू शकतो. तर तेच मी घेतलेलं आहे. इथं आपण काय करायचं, वरचं जे पेज आहे ते थोडंसं ओढून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये हा प्लास्टिकचा कवर असा सेट करून ठेवायचा आणि नंतर पहिलं आपण जेवढं ओढलं होतं तेवढंच नंतर असं ते दाबून ठेवायचं, म्हणजे चिटकून राहतं. सर्व जे टिकल्याचे पॉकेट लावलेले प्लास्टिकचे कवर आहेत ते असेच मी सेट करून घेते आणि अशा पद्धतीनेही तुम्ही ही सर्व टिकल्याची पॉकेट ऑर्गनाईज करू शकता. अगदी हे छोट्याशा पर्समध्ये म्हटलं तरीही छोटंसं हे बुक तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता आणि कुठेही तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात टिकल्याची पॉकेट घेतली तर अशाच पद्धतीने सेट करून कुठेही घेऊन जाऊ शकता. टिकल्याची पॉकेट कॅरी करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे फ्रेंड्स. तर ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर असंही तुम्ही एकदा करून बघा. अजून मी तुम्हाला भरपूर आयडिया देते, त्यातली कुठली आयडिया तुम्हाला आवडेल त्याच पद्धतीने तुम्ही सर्व टिकल्याची पॉकेट सेट करून ठेवा. तर तुम्ही असं हे पर्समध्ये पण ठेवू शकताय. ड्रेसिंग टेबलमध्ये म्हटलं तरी असं पर्समध्ये ठेवून तुम्ही एका साईडला हे ठेवू शकताय. आता आपण 6वी पद्धत पाहतोय. तर आपण असे हे सर्व टिकल्याची पॉकेट एकत्र करून घ्यायचे आणि इथं मी एक प्लास्टिकचा बॉक्स घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण कितीही म्हटलं तरी टिकल्याची पॉकेट सर्व सेट करून ठेवू शकतोय, कारण त्याच पद्धतीचा हा बॉक्स आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्ही छोटी मोठी सर्व प्रकारची टिकल्याची पॉकेट सेट करून ठेवू शकता आणि नंतर याला वरती झाकण पण आहे. सो तुम्ही असंही ठेवू शकताय. तर आता आपण 7वी पद्धत पाहतोय. तर सर्व टिकल्याची पॉकेट अशी सेट करून ठेवायची आणि नंतर एका रबर बँडने तुम्ही अशीही बांधून ठेवू शकताय आणि असं हे सर्व बांधून एखाद्या बॉक्समध्ये ठेवू शकता किंवा असंही तुम्ही ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलं तरी एका कोपऱ्यात कुठेही हे मॅनेज होऊ शकतं. एखाद्या झापडीच्या बॉक्समध्ये तुम्ही हे ठेवू शकता किंवा प्लास्टिकच्या ठेवू शकता. जसं तुम्हाला आवडेल त्या बॉक्समध्ये तुम्ही हे ठेवू शकता. अशाही पद्धतीने तुम्ही तुमची सर्व टिकल्याची पॉकेट सेट करून ठेवू शकता फ्रेंड्स. आता आपण 8वी पद्धत पाहतोय. तर अगदी साधी सोपी ही पद्धत आहे. तर अशी ही एखाद्या प्लास्टिकच्या बॉक्समध्ये तुम्ही ही सर्व टिकल्याची पॉकेट अशी उभी करून ठेवू शकताय. तर हा बॉक्स मला पार्सलमध्ये भेटलेला आहे. हा काही मी विकत वगैरे घेतलेला नाही. तर घरातल्याच टाकाऊ वस्तूपासून आपण कसं हे ऑर्गनाईज करू शकतो तेच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत आलेली आहे. सो असंही तुम्ही ठेवलं तरीही एका कोपऱ्यात ड्रेसिंग टेबलमध्ये तुम्ही असा हा बॉक्स ठेवू शकता. हवे ते पॉकेट तुम्ही ह्याच्यातून घेऊ शकता. ही पद्धत आवडली असेल तर असं ठेवून बघा. ॲक्च्युली फ्रेंड्स आता ही 9वी पद्धत आहे. तर आपण सिम्पली जो पार्सल घेतल्यानंतर मिळालेला जो बॉक्स असतो तर तो टाकून नाही द्यायचा, त्याचा आपण वापर अशा पद्धतीनेही करू शकतो. तर असं ही सर्व टिकल्याची पॉकेट एका बॉक्समध्ये ठेवून झाकण लावून ठेवलं तरीही त्याच्यामध्ये धूळ वगैरे जात नाही आणि सर्व टिकल्याची पॉकेट हवी ती आपण ह्याच्यातून काढूनही घेऊ शकतो. 0 पैशामध्ये बिंदी ऑर्गनाईज करण्याच्या सर्व आयडिया मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग.